मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आज आपण दौंड तालुक्यातील देवकरवाडी या परिसरामध्ये आलेलो आहे. या परिसरात नेमकी हवा कोणाची ते आता आपण पाहणार आहोत. या ठिकाणी जे काही मतदार राजा आपण त्यांना विचारूया. बाबा नमस्ते. काय नाव आपलं? देवकर काळूराम भाऊ देवकर. काय करता आपण? शेती. काय सध्या इलेक्शन सुरू आहे, काय वाटतंय? काय वाटते आता काय आहे? काय काम काय कोणाचे आहे का काय? हा? कोण उभं आहे माहिती का? कोण आहे उभं? हा? आणखी काही मतदार राजा आपण त्यांना देखील चर्चा करूया. बाबा नमस्ते. काय सध्या काय वातावरण आहे गावात? काय नेमकं कोण उभं आहे काय माहिती का? तुम्हाला काहीच माहिती नाही? काय मतदान कोणाला करायचं काय माहितीच नाही? हा का? बर बर. या ठिकाणी आणखी काय मतदार राजा आहे पण त्यांना देखील नमस्ते काका. काय नाव आपलं? सध्या इलेक्शन सुरू आहे माहिती का? कशाचं इलेक्शन? काय सध्या नेमकं कोण उभं आहे काय माहिती का? सर्व माहिती. कोण आहे? सोनावणी आणि शिंदे या गटातून कोणत्या म्हणजे कोणत्या पक्षातून आहे? गड्या आपलं कमळ आणि गाड्या कोण? ते नाही सांगतात. बरं मग आता यंदा कुणाला मतदान करायचं? कमळ कमळालाच का? कमळाचे काय काम आहे का इथं? 100% पहिल्यापासून द्यायची पहिल्यापासून काय काम आहे इथं? पूर्वीपासून काम भरपूर झाले. भरपूर झालेत. या ठिकाणी आणखी काही मतदार राजा आपण त्यांना देखील विचारूया. नमस्ते. नमस्ते. काय सध्या इलेक्शनचं वारं सुरू आहे, काय नेमकी काय परिस्थिती गावामध्ये? गावामध्ये भाजपला वातावरण चांगलं येतं. ते सुंदर प्रोग्राम आणि अनिल सोनाने राहुल आमदारांचे काम चांगले आहेत. रस्त्याची कामं आणि आणि मतदान कमाला बसून आणखी काही काय मतदार राजा आपण त्यांना देखील विचारूया. काय सांगाल? काय झालं पाहिजे तर आपण जे गाव आहे, जे जिल्हा परिषद पेटामध्ये जे दादा देतील त्या डायरेक्ट आम्ही डोळे दाखवून निघालो. कारण दादांचे काम बोलतं प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तुम्ही आता आणि असेल रस्त्याने रस्त्याचे काम झालं तर आपला तुम्ही लाईट नाही गावचा जो पूल आहे तो बरेच दिवस मंजूर होत नव्हता पण दादांनी काही क्षणात मंजूर करून तो मार्ग लावलाय. आणि आता त्यानंतर पाहिलं इकडं सिमेंट रोड आहे, प्रत्येक वाड्यावरती जावा त्या ठिकाणी सिमेंट रोड आहे आणि अजून ती कामं चालू आहेत दादांची. त्याच्यामुळे दादा जे सांगतील आता दादांनी एक सुखदेव भाऊ चौरंगे म्हणून तांबेवाडीची काहीतरी आहे आणि दुसरं आणि सोनवणे राऊचे. त्याच्यामुळे दादा जे सांगतील त्यांना मतदान करा. सोनवणे कोणत्या ह्याच्यातून उभे आहेत? पंचायत समिती सोनवणे जेडपी ऑपोजिट वाले अपोजिट आहेत आता कोण उभे काय माहिती का? हा सागर शेलार म्हणून आहेत ते बी आहेत मिरवडीचे आहेत सरपंच होते ते त्यांची कामं त्या पट्ट्यामध्ये चांगली. परंतु गाव छोटं लागतं आणि गाव मोठं लागतं त्याच्यामुळे थोडस त्या थोडस माझ्या मते थोडस कमी प्रमाणात. या ठिकाणी पाहिलं तर भाजपची सभा या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आणखी काही मतदार राजा आपण त्यांना देखील विचारूया. काका नमस्ते. काय सध्या राष्ट्र इलेक्शन सुरू आहे काय माहिती का? कोण उभं आहे काय? राहुल दादा राहुल दादा. हा नाही पण इलेक्शन कशाचं आहे माहिती का तुम्हाला? माहिती कशाचं आहे? जिल्हा परिषद. कोण उभं आहे इथं पण? राहुल दादा बोलतो ना. हा काम आहे का इथं राहुल दादाची? आहे काय काम आहे? काम आहेत की काय होय? रोड झाल्यात सगळं. आता मग मतदान कोणाला करायचंय? कमळाला. कमळाला होय. या ठिकाणी आणखी काही मतदार आहेत आपण त्यांना देखील काय सांगाल? आता इलेक्शनचा वार सुरू आहे, काय नेमका गावामध्ये काय? गावामध्ये कमळाचीच हवा आहे आणि इथे कार्यसंकट आमदार राहुलाची भरपूर कार्य आणि हवा ही कमळाचीच आहे. आमच्या इथं आता दादांनी 14 कोटी रुपयाचा आता विकास भरपूर आहेत. हो विकास कामं भरपूर आहे आणि दादांच्या विश्वासावर जनता कोण उभं आहे काय इथं? इथं पंचायत समिती गणातून सुखदेव भाऊ चोरमले आणि जिल्हा परिषदला अनिल बाप्पू सोनवणे. या ठिकाणी पाहिलं तर कमळाची हवा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.